राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. दिल्लीचे माजी कायदा मंत्री जितेंद्र सिंग तोमर यांनी पदव्या विकत घेतल्याची कबुली. छगन भुजबळांच्या मुंबई नाशिक मधल्या घरावर एसीबीचे छापे. तब्बल 2563 कोटीची मालमत्ता. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्याने 48 तासात विमा कंपनीला माहिती देणे बंधनकारक. किनवट येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन. मुखेडच्या दूरसंचार कार्यालयाचा अनागोंदी कारभार. इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्यामुळे नागरिक वैतागले. विरोधी म्हणून प्रशासनावर वचक ठेवणार माजी आमदार शंकरांना धोंडगे. आता बातमीपत्र विस्ताराने. आठवड्याभराच्या वादळानंतर अखेर दिल्लीचे माजी कायदा मंत्री जितेंद्र सिंग तोमर यांनी पदव्या विकत घेतल्याची कबुली दिली आहे. समाजात मान मिळावा म्हणून पदवीधर व्हायचं होतं, मात्र अभ्यासात कच्चा असल्यामुळे हा मार्ग निवडला, असं तोमर यांनी सांगितलं. राजकारणात सक्रिय होतो, मात्र राजकारणात करिअर करण्यासाठी पदवी मिळवणं क्रमप्राप्त होतं, असंही तोमर म्हणाले. पदवी विकत घेऊन मोठी चूक केल्याची कबुलीही जितेंद्र तोमर यांनी दिली आहे. बीएससी आणि एलएलबीच्या बनावट पदव्या 2 एजंटकडून घेतल्याचं तोमर यांनी मान्य केलं आहे. विनोद नामक एका इसमाने बिहारमधील भागलपूर विद्यापीठाची एलएलबीची पदवी मिळवून दिली, तर शकरपूरमधल्या मदन नावाच्या एजंटने उत्तर प्रदेशातील अवध विद्यापीठातील बीएससीची पदवी मिळवून दिल्याची कबुली तोमर यांनी दिली, असं सूत्रांनी सांगितलं आहे. जितेंद्र सिंग यांचे भाऊ ॲडव्होकेट PS तोमर यांनी विनोदशी गाठ घालून दिल्याचं वृत्त आहे. विनोदने यापूर्वी अनेकांना बनावट पदव्या मिळवून दिल्या आहेत. अभ्यासात कच्चे असल्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण होणं कठीण जात होतं, त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण न करताच पदवी मिळवण्यासाठी भावाकडे गळ घातली आणि भावाने विनोदची भेट घडवली, अशी कबुलीही तोमर यांनी दिली. तोमर यांना बीएससीची पदवी मिळवून देण्यासाठी त्यांचा शेजारी मदनने मदत केली. शकरपूरमध्ये राहणारा मदन गावातच एक खासगी शाळा चालवतो. त्याच्या ओळखीचा वापर करून तोमर यांनी पदवी विकत घेतली. जितेंद्र सिंग तोमर यांनी दिल्लीच्या कायदा मंत्री पदाचा यापूर्वीच राजीनामा दिला आहे. खोटं पदवी प्रमाणपत्र सादर केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या दिल्ली सरकारने कायदा मंत्री जितेंद्र सिंग तोमर यांची 4 दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. जितेंद्र सिंग तोमर यांना भारतीय दंडविधान कलम 420 फसवणूक 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद, कलम 467 कट कारस्थान 10 वर्षाची शिक्षा आणि दंडाची तरतूद, कलम 468 फसवणूक करण्याच्या षडयंत्र रचने 7 वर्षाची शिक्षा आणि दंडाची तरतूद, कलम 120B गुन्हेगारी कट अंतर्गत अटक करण्यात आली आहे. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या भोवती आता कारवाईचा फास आवळण्यात आलाय. भुजबळांच्या मुंबई नाशिक मधील घरांवर आणि कार्यालयावर अँटी करप्शन ब्युरोच्या SIT टीमने छापे टाकले आहेत. मुंबई आणि नाशिक मधल्या घरांवर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहे. एकाच वेळी दोन्ही ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्र्यात भुजबळ यांच्या MET शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयावर आणि सांताक्रूज मधील घरावर छापा टाकण्यात आलाय, तर नाशिकमध्ये भुजबळ फार्म हाऊस आणि राहत्या घरी छापे टाकण्यात आलेत. मागील 2 आठवड्यात भुजबळांविरोधात करीना सरकारी भूखंड वाटप प्रकरणी आणि महाराष्ट्र सदन प्रकरणी FIR दाखल झाले आहे. त्यांच्यासह समीर भुजबळ, पंकज भुजबळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच बड्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर औरंगाबादेत दीपक देशपांडे आणि नागपुरात देवदत्त मराठे यांच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यामुळे भुजबळांच्या घरावरही छापे टाकले जाण्याची दाट शक्यता होती. अखेर आज अँटी करप्शन ब्युरोने धडक कारवाई करत छापे टाकले. भुजबळांकडे तब्बल 2563.50 कोटीची मालमत्ता आहे. भुजबळांकडे मुंबई नाशिकमध्ये एकूण 6 बंगले असून त्याची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. तसंच दिंडोरीत 5 कोटीचा द्राक्षमळा, 600 कोटीची 60 एकर जमीन आहे.
तसंच 100 कोटीची पेंटिंग आणि आर्किफॅक्ट इतकी मालमत्ता आहे. तसंच पुतण्या समीर भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ यांच्या नावे ही मालमत्ता आहे. कृषी विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांची जबाबदारी केवळ विमा हप्ता भरून संपत नाही, कारण नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकाचे वैयक्तिक नुकसान झाल्यानंतर 48 तासात लेखी माहिती कळवण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती कृषी विभागातून देण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्याची तरतूद आहे. मात्र 48 तासात शेतकऱ्याने स्वतःहून माहिती कळवली नाही तर नुकसान भरपाई मिळण्याबाबत कोणताही हक्क सांगता येत नाही. नुकसान झाल्यानंतर वर्दी देण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेची नसून शेतकऱ्याची असल्याचे विमा कंपनीच्या नियमावलीतून स्पष्ट झाले आहे. पूर, चक्रीवादळ, जमीन ढासळणे तसेच गारपीट अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची वैयक्तिक हानी होऊ शकते. हानी झाल्यास संबंधित शेतकऱ्याने 48 तासानंतर माहिती दिल्यास नुकसान भरपाईबाबत दावा सांगता येत नाही, कारण नुकसान झाल्यास विमा कंपनी स्वतः पंचनामे करून नुकसानीची टक्केवारी निश्चित करणार आहे. शेतकऱ्यांनी त्यामुळे नुकसान होताच ज्या बँकेतून विमा काढला आहे त्या बँकेच्या शाखाधिकाऱ्याला किंवा विमा कंपनीला दिलेल्या मुदतीच्या आत माहिती देणे बंधनकारक ठरते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पीक कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. नवीन पीक कर्ज एकरी 5,000 द्यावे व अन्य मागण्या घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अर्जुन आडे यांच्या नेतृत्वात किनवट तहसील कार्यालयासमोर 15 जून रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निदर्शनानुसार राज्य सरकारच्या जीआर प्रमाणे शेतकऱ्यांचे सर्व बँकांचे पीक कर्जाचे पुनर्गठन 5 ते 10 वर्ष करण्यात येऊन नवीन पीक कर्ज एकरी 5,000 रुपये द्यावे. पीक कर्जाचे पुनर्गठनासाठी व नवीन कर्जाच्या वितरणासाठी तलाठी सज्ज न्याय कॅम्प आयोजित करा. 50% पीकवारीच्या आतील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या व इतर काही मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अर्जुन आडे, जनार्दन काळे, मोहन जाधव, शेषराव ढोले, खंडेराव कानडे यांच्यासह शेतकरी, शेतमजूर किनवट येथे धरणे आंदोलनात सहभागी झाले होते, अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे. मुखेड येथील दूरसंचार कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर इंटरनेट सेवा खंडित होत असल्यामुळे चालू शैक्षणिक हंगामात विद्यार्थी तसेच शेतकरी वर्ग या सतत इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने कमालीचे वैतागले आहेत. मुखेड येथील दूरसंचार कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मुजोरपणामुळे अनेकांची विविध कागदपत्रे काढण्याचे काम रखडले आहे. दूरसंचाराची इंटरनेट सेवा बंद होत असल्याने अनेकांनी कार्यालयात लेखी तक्रारी करून देखील याकडे येथील अधिकारी व कर्मचारी वर्ग त्या तक्रारीची दखल घेत नाहीत. यावर्षी शेतकरी 7/12 शैक्षणिक कागदपत्रे, बँक, तहसील कार्यालय आदी ठिकाणच्या कार्यालयातील कार्यालयीन कामकाज सुद्धा बंद पडले आहे. दूरसंचार कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी इंटरनेट सेवा चालू करण्यासाठी प्रयत्न करत नसून बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे दूरसंचार कार्यालयातील कर्मचाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी दिसत आहे. यावर्षी मुखेड तालुक्यातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी चांगल्या गुणवत्तेने पास झाले आहेत. त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, पण इंटरनेटच्या अभावामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज भरणे अवघड होत आहे. त्यांना भावी शैक्षणिक प्रवेशावर सध्या तरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दूरसंचार कार्यालयातील कर्मचारी तांत्रिक अडचणीच्या नावाखाली दूरध्वनी सेवा बंद ठेवत आहेत, अशी माहिती आमचे मुखेडचे वार्ताहर नामदेव एलकटवार यांनी दिली आहे. निवडणुकीत पराभव झाला असला तरी मी विरोधी पक्षाचा म्हणून प्रशासनावर वचक ठेवून सतत काम करत राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी केले आहे. कंधार तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मीट द प्रेस या कार्यक्रमात धोंडगे बोलत होते. ते पुढे म्हणाले की
निवडणुकीत जय पराजय हा ठरलेला असतो. माझ्या कार्यकाळात जवळपास 900 कोटी रुपयाचा निधी मतदारसंघासाठी आणला होता, पण निवडणुकीत याचा प्रचार करण्यास मी कमी पडलो, अशी स्पष्ट कबुली देतानाच केंद्रात सत्ता बदल झाल्यामुळे व पंतप्रधान मोदीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातही जनतेने बदल केला. त्याचा परिणाम माझ्या निवडणुकीत झाला, पण मी चळवळीतील कार्यकर्ता असल्याने पराभवाने खचून न जाता विरोधी म्हणून मतदारसंघातील प्रशासनावर वचक ठेवून मतदारांची कामे करणार असल्याचे सांगितले. शरद पवार साहेबांनी माझ्या कार्यावर विश्वास करून मला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देऊन काम करण्याची संधी दिली. मला आतापर्यंत अनेक वेळा मागील दाराने सभागृहात जाण्याची संधी आली होती, पण मी ती नम्रपणे नाकारली व मला कधीही मागील दाराने जायची इच्छा नाही व जाणारही नाही. केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची सरकारने पूर्तता केली नसल्याचे ते म्हणाले. कंधार लोहा मतदारसंघात विकासासाठी भरपूर वाव असून गुत्तेदारांची कामे वाटप करण्याच्या कोणत्याही आमदारास अधिकार नसून तो सर्वस्वी प्रशासनाचा भाग आहे. जलयुक्त शिवार योजना ही अनेक योजना एकत्र करून सुरू केली असून त्यामुळे निधीवर व कामावर परिणाम होणार आहे व याचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्याकडे दिल्याने निधी खेचून आणण्यासाठी आता लोकप्रतिनिधीचा रस राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दत्ता पवार, बाबासाहेब देशमुख, तालुका अध्यक्ष बाबूराव केंद्रे, मधुकर डांगे इत्यादी उपस्थित होते, अशी माहिती आमचे कंधारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. उद्या नांदेड जिल्ह्यात ऑटो रिक्षा बंद. हैदराबाद बायपास रोडवर ट्रक आणि दुचाकीचा अपघात, 2 जण जखमी, 1 महिला ठार. विकासाच्या नावाखाली मुंबई वेगळी करण्याचा डाव, राज ठाकरे. भारतीय हवाई दलाचं जॉग्वार हे लढाऊ विमान कोसळलं, पायलट सुरक्षित. विरोधकांच्या विदूषकी प्रचारामुळे आमचा विजय, हितेंद्र ठाकूर. आजचे सुविचार. सर्व जगाला विसरून मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात. मन एकाग्र झाल्यावर अशक्य असे एकही काम नाही. संजीवनी बोकील, नमस्कार लाईव्ह वाचक, नांदेड. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. दिल्लीचे माजी कायदा मंत्री जितेंद्र सिंग तोमर यांनी पदव्या विकत घेतल्याची कबुली. छगन भुजबळांच्या मुंबई नाशिक मधल्या घरावर एसीबीचे छापे, तब्बल 2563 कोटीची मालमत्ता. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्याने 48 तासात विमा कंपनीला माहिती देणे बंधनकारक. किनवट येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन. मुखेडच्या दूरसंचार कार्यालयाचा अनागोंदी कारभार, इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्यामुळे नागरिक वैतागले. विरोधी म्हणून प्रशासनावर वचक ठेवणार माजी आमदार शंकरांना धोंडगे. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ.